कामावरून आता आपण चर्चा करून एक नाव मला सुचवा. किन्हळ देरळ येथे ग्रामसभेमध्ये अनिता भारत पवार यांची गावकऱ्यांच्या वतीने बिनविरोध ग्राम रोजगार सेवक पदावर निवड करण्यात आली आहे. या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली असून यावेळी तब्बल 5 क्विंटल गुलालाची उधळण करून 11 किलो मिठाई गावकऱ्यात वाटप करण्यात आले आहे. आज 29 मे रोजी किन्हळ देरळ ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत एकमताने ग्राम रोजगार सेवक म्हणून अनिता भारत पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष म्हणून व सचिव म्हणून RD साळुंके ग्रामपंचायत अधिकारी यांनी कामकाज पाहिले. सदर ठरावाला सूचक म्हणून प्रमोद बनकर व अनुमोदक म्हणून कैलास सोमासे यांनी अनुमोदन दिले होते. यावेळेस ग्रामसभेस बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एकच आनंदाचा जल्लोष गावकऱ्यांनी व्यक्त केला. महत्त्वाचं कारण म्हणजे पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी अनिता पवार यांचे पती भारत पवार हे ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांना कार्यमुक्त करण्यासाठी लेखी पत्रव्यवहार केला होता. त्याआधीच भारत पवार यांनी राजीनामा दिला होता असे समजते. त्यामुळे पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने गावकरी नाराज झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी भारत पवार यांच्या पत्नी अनिता भारत पवार यांची गावाने ग्रामसभा घेऊन ग्रामरोजगार सेवक म्हणून एकमुखाने बिनविरोध निवड केली. दरम्यान अनिता भरत पवार यांची ग्रामरोजगार सेवकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत तब्बल 5 क्विंटल गुलालाची उधळण करत गावभर मिठाईचे वाटप करून मोठ्या प्रमाणावर फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष व्यक्त केला. यामुळे हा सध्या गंगापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्याकडे कामं चालू राहते वैयक्तिक लाभाचे सार्वजनिक समजा आता विहीर असेल फळबाग असेल त्या कामावर जे बी हजेरी पत्रक निर्गमित होतील त्याच्या 6% प्रशासकीय खर्चातून ते मानधन मिळणार आहे. ते मानधन कोण देईल? पंचायत समिती ग्रामपंचायतचे रोजगार सेवकाला चेकद्वारे वाटप करतात. हा झाला तुमचा मुद्दा. आता बाळूचा मुद्दा असा होता याची जी निवड आहे ही तुम्ही कशी करणार आहे असंच दाखवा. आता मी तुम्हाला पहिलेच तू वाचून दाखवलं याला किमान शैक्षणिक अर्थ ही 10वी पण 12वीचा असलं तर अतिउत्तम. पण आपल्याकडे परिस्थिती अशी झाली जे 18 फॉर्म आले ना त्या 18 पैकी 15 लोक यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि 3 लोक त्याच्यामुळे आपल्याकडे सगळे उच्च शिक्षित लोक आलेले आहेत. शिक्षणाच्या आधारावर आपल्याला जर आता मेरिट काढायचं ते काही शक्य होणार नाही कारण सगळेच उच्च शिक्षित. आपल्याला जी पात्रता आहे 10वी जास्तीत जास्त 12वीपेक्षा शिक्षित लोक असल्यामुळे आता हे तुम्ही गावकऱ्यांनी ठरवायचं आहे. मी यादी वाचतो की ज्यांचे आपल्याला अर्ज आले त्या 18 लोकांमध्ये गावाला चालणारा व्यक्ती जसं मी वाचून दाखवतो गाडी तर निष्काळजी पाहिजे, काम करणारा पाहिजे, स्वतःचे संबंध मेंटेन पाहिजे, गावाला चालणारा पाहिजे अशा उमेदवाराची तुम्ही निवड करा. मी आता ती यादी वाचतो तुम्ही शांततेने ऐकून घ्या. परमेश्वर प्रभाकर जाधव, सागर सकाराम मोरे, रामेश्वर अण्णा बल्ला, शुभम मच्छिंद्र पवार, भगवान शिवाजी बडोगे, अनिल संताराम निमोने, किरण नाना गायकवाड, बाळू विलास सोमासे, किरण संजय सोमासे, तुषार संजय सोमासे, कृष्णा हरिचंद्र मोरे, मयूर बाबासाहेब पवार, अतुल रघुनाथ पवार, सचिन ज्ञानेश्वर सोमासे, अतुल तुकाराम पठारे, अनिता भरत पवार, योगेश निवृत्ती पवार, प्रमोद पुंडलिक बनकर या अशी 18 लोकांची यादी. आता अध्यक्षाला विनंती करतो मी 18 मधून आता आपण चर्चा करून एक नाव मला सुचवा. खाली बसा ना.
भैरवगावचा विजय!